सगळ्यात महत्त्वाचं तर हे आहे की जे संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं, मी एक अभ्यासक म्हणून सांगतो की ते जगातलं सर्वोत्तम संविधान आहे आणि या संविधानामुळेच आमची लोकशाही ही टिकलेली आहे। विशेषतः या संविधानाने जो एक समतेचा मंत्र दिलेला आहे, आपलं जे पारंपरिक तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाला वैज्ञानिकतेच्या कसोटीवर तपासून बाबासाहेबांनी हे संविधान तयार केलं आणि म्हणून हे संविधान कोणावरच अन्याय करत नाही, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारं संविधान आहे आणि इतकी सुंदर व्यवस्था तयार केली आहे चेक अँड बॅलन्सेसची। आज आपण पाहू शकतो न्यायपालिका, कार्यपालिका, विधिपालिका या तिघांनाही त्या ठिकाणी वेगळं ठेवण्यात आलेलं आहे, पण तिघांचं एकमेकावर चेक ठेवण्यात आलेला आहे। कोणीही माजू शकत नाही आणि कोणीही एकमेकावर अन्याय करू शकत नाही, अशा प्रकारची व्यवस्था आहे। म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, मी अनेक वेळा विधानमंडळात हे सांगितलेलं आहे की आपल्या संविधानाने तयार केलेलं विधानमंडळ किंवा कायदेमंडळ एक असं उपकरण आहे की देशासमोरची कुठली समस्या त्याचं उत्तर आपल्याला संविधानात सापडतं, या व्यवस्थेमध्ये आपल्याला सापडतं। इतकी मजबूत व्यवस्था जगामध्ये कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही। जगात अनेक देशांचे संविधान आहेत, पण त्यांनी चॅलेंजेस बघितलेले आहेत। आज बघा, सगळ्यात मोठी आपल्या संविधानाची लिटमस टेस्ट काय होती? ती होती 1975ची इमर्जन्सी, की ज्यावेळी न्यायपालिकेलाही आपल्या कब्जात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तसं होऊ शकलं नाही। आपलं संविधानात जिंकलं, न्यायपालिका जिंकली आणि त्यातनं अधिक प्रखरतेनं, अधिक ताकदीनं आपण समोर आलो। आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या संविधानाच्या माध्यमातून जे उपकार या देशावर आहे, हा देश एकसंघ ठेवण्याकरता, हा देश प्रगत करण्याकरता, याचं उत्तराई आपण कधीच होऊ शकत नाही। कुठल्याही याच्यात महाराष्ट्रातला शेतकरी हा आपल्या कुठल्याही सरकारचा कोर असतो। जूनमध्ये काहीतरी कर्जमाफीच्या संदर्भात सरकार विचार करत होतं, तर त्या अनुषंगाने काही प्लॅनिंग आपण ऑलरेडी केली? आम्ही कर्जमाफी जी आहे ती निश्चितपणे करणार आहोत। त्या संदर्भातली आमची कमिटी आता काम करते आहे। ही कर्जमाफीचे कंटूर्स काय असले पाहिजे बघा। सगळ्या कर्जमाफीमध्ये फायनली आमच्या लक्षात येतं की शेतकऱ्याला किती फायदा झाला माहिती नाही, पण बँकांना फायदा जास्त होतो। त्यामुळे शेतकऱ्याला फायदा कसा देता येईल, त्याला त्या दुष्टचक्रातनं काही काळ तरी बाहेर कसं काढता येईल, याचा आपल्याला विचार करावा लागेल। म्हणून आपल्याला कशा पद्धतीनं कर्जमाफी करायची याच्या संदर्भातली कमिटी काम करते। आपण बघा, 17ला आपण कर्जमाफी केली, 20ला आपण कर्जमाफी केली। इतक्या फास्ट कर्जमाफी 2-2, 3-3 वेळा करायची वेळ येणं, याचाच अर्थ कुठेतरी सिस्टीम चुकते आहे। तर त्या सिस्टीमला योग्य पद्धतीनं कसं वापरता येईल हा आमचा प्रयत्न आहे आणि ज्यांना आवश्यक आहे त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे, अशा पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चरिंग आम्हाला करायचं। पुढच्या 2-4 दिवसात सरकारला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि ज्या एका वर्षात ज्या पद्धतीने झपाटल्यासारखं तुम्ही काम करायचा प्रयत्न करताय, जर याचं रिपोर्ट कार्ड करायचं झालं तर आता केलेलं वर्षभरातलं काम आणि पुढच्या वर्षभराचं काय? कारण मध्यंतरी मी पाहिलं की मध्यंतरी आमदार, तुमचे असलेले मंत्री, तर त्यांचं प्रगती पुस्तक तुम्ही बहुतेक करायला घेतलंय, त्यांना टास्क हे केले, त्याची सिस्टीम लावून दिली। ही सिस्टीम आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हती आणि त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ते म्हणजे उतराई आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला लागतं। नेमकी ही फ्रेमवर्क काय आहे आणि पुढचं प्लॅनिंग कसं असणार? एका शब्दात सांगायचं झालं ना, तर मी संपूर्ण सिस्टीममध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न करतोय। उत्तरदायित्व असलं पाहिजे। भगवान भरोसे काम चाललंय, चालणार नाही। प्रत्येक गोष्टीचे तुमचे की रिझल्ट एरियाज हे पक्के असले पाहिजे आणि तुमचं मूल्यमापन केलं पाहिजे की तुम्हाला जे टास्क दिले त्यातलं तुम्ही किती अचीव केलं। जसं आमचा 100 दिवसाचा प्रोग्राम, मग 150 दिवसाचा प्रोग्राम, हा प्रत्येक प्रोग्राम ऑब्जेक्टिव्हली विभागाच्या कामाचं असेसमेंट करणार आहे, त्यांचं रेटिंग करणार आहे। त्यामुळे डायनामिकली ते रेटिंग पाहिल्यानंतर विभागालाच वाटतं अरे बापरे आपण मागे चाललो आहोत, हे सगळ्या जगालाच कळतंय। त्यामुळे ते अत्यंत वेगाने काम करतात। पहिल्यांदा ही अकाउंटेबिलिटी मी आणलेली आहे की चांगल्याला चांगलं म्हणावं लागेल आणि वाईटाला लोकांना दाखवावं लागेल की बाबा हे वाईट आहे, हे चुकलं आहे किंवा हे योग्य प्रकारे करत नाही आहेत। आता माझ्या सिस्टीम्स ज्या आहेत त्या या वर्षभरात जवळपास बसत आलेल्या आहेत। पुढचं वर्ष ॲक्शन्स आहे। मोठ्या प्रमाणात जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती कामं
वेगाने पूर्णत्वाकडे न्यायची हा माझा प्रयत्न आहे. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टवर तुमचा सुरुवातीपासून प्रचंड भर राहिला, म्हणजे ज्या वेळेत तुम्ही समृद्धी एक्सप्रेस सारखा इतका मोठा आणि कॉस्ट हेवी प्रोजेक्ट तो पूर्ण केला, मुंबईतल्या मेट्रो लाईन्स इतक्या सुरू झाल्या, पण मुंबईत जर आता बघितलं आपण ओव्हरऑल ना, तर काही नवीन कोंडीची ठिकाणं तयार व्हायला लागली आहेत. प्लॅनिंगमध्ये असं जाणवतं थोड्या ह्याच्यात की हा नवीन एक ऑप्शन सुरू झाला, पण दुसरा नवीन एक प्रॉब्लेम उभा राहतोय. आणि मुंबई तसं तिन्ही बाजूने वॉटरफ्रंट आहे, तर मला कायम असं वाटतं की मुंबईला या वॉटरफ्रंटचा आपण पाहिजे तसा उपयोग केला नाही, किंवा जेव्हा जेव्हा करायचा प्रयत्न केला तेव्हा ते कॉस्ट वाईज इतकं हेवी होतं की ते लोकलच्या प्राइस सोबत त्याचं कंपॅरिझन होतं, तर त्याच्यामुळे तो प्रोजेक्ट वारंवार फेल जातात. तर ही कनेक्टिव्हिटी जोडण्याच्या अनुषंगाने आता ही पूर्णपणे आपण जोडतो. एक तर आपला कोस्टल रोड आता जो आहे तो बांद्रा वर्सोवाचं काम चाललंय, वर्सोव्यापासनं तर भाईंदर पर्यंत, म्हणजे वर्सोवा दहिसर, दहिसर भाईंदर अशा या टप्प्याचंही काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. भाईंदरच्या उत्तनपासनं तो विरारपर्यंत आपण कोस्टल रोड करतोय. विरारपासनं मल्टी मॉडेल कॉरिडॉर जो आहे तो आपण अलिबाग पर्यंत आणतोय, आणि परत आपल्या अटल सेतूमुळे आणि बाकीचे जे पुलं करतोय, एक प्रकारे तुम्ही जसं म्हटलं तसं एक कोस्टल रिंग ही पूर्ण आपण MMR रिजनला आता तयार करतोय. वॉटर ट्रान्सपोर्ट आपण तयार करतो आहोत, आपण मेट्रो देखील तयार केलेली आहे. आणि पुढच्या काळामध्ये मी गमतीनं असं म्हणालो की आता मुंबईमध्ये आम्हाला पाताल लोक देखील तयार करायचं आहे, म्हणजे टनेल्सचं नेटवर्क तयार करायचं आहे की ज्या ठिकाणी कंजेशन आपल्याला रस्त्यावर रुंदीकरण करता येत नाही, वरती ब्रिजेस तयार करता येत नाही, अशा ठिकाणी आता टनेल्सचं एक नेटवर्क देखील आम्हाला तयार करायचं. पॉलिटिकल याच्यामध्ये जेव्हा तुमच्यासोबतचे काही नेते काम करतात, म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या याच्यावर शिंदे साहेबांनी बरेच मध्यंतरी आरोप केले की त्यांची जी काही वर्किंग स्टाईल आहे त्याच्यावर मी सेपरेटली बोलणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर ते आपल्याला आतापर्यंत माहित नाही की नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे. परवाच्या दिवशी आशिष देशमुखांनी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं, ते स्टेटमेंट खूप म्हणजे तुमच्या इमेजला न शोभणारं ते स्टेटमेंट होतं. तुम्ही कान उघडणी केल्याचं मला कळलं, त्यावरून नेमकं काय? आशिष देशमुख हे एक अत्यंत हुशार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. इज व्हेरी इंटेलिजंट पर्सन. पॉलिटिकली ही अत्यंत ॲक्टिव्ह अलर्ट अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. फक्त काही काही वेळेला माझ्या लक्षात आलं की ते भाषण करताना भावनेत येतात, आणि भावनेत येऊन आपण एखादा शब्द काय बोलतो हे अनेक वेळा आपल्या लक्षात येत नाही, किंवा त्याची इम्प्लिकेशन्स काय आहेत हे लक्षात येत नाहीत. त्यामुळे मी त्यांना हे सांगितलं की आपण किती भावनेत आलो तरी देखील आपण पब्लिक फिगर आहोत, पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह. त्यामुळे आपल्या बोलण्याचा काय अर्थ जातो हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ते त्यांच्याही लक्षात आलं. कालही त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्याचं क्लॅरिफिकेशनही दिलं, आणि एक अतिशय योग्य अशा प्रकारची भूमिका ही त्यांनी मांडली. तुम्ही रवी चव्हाणांचं बोललात, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो की रवींद्र चव्हाण आणि शिंदे साहेब यांची खूप जुनी मैत्री आहे. खूप वर्ष एकत्रित दोघांनी काम केलेलं आहे. कार्यक्षेत्र एक आहे, म्हणजे शिंदे साहेब तर आता महाराष्ट्राचे नेते आहेत, पण मूळ कोकणातलं कार्यक्षेत्र त्यांचं आहे, ठाणे जिल्हाच आहे. त्याच्यामुळे अनेक वेळा कॉन्फ्लिक्टिंग इंटरेस्ट येतात, त्यातनं काही गोष्टी तयार होतात. पण मला विश्वास आहे आता निवडणुका संपल्या, दोघेही पुन्हा एका टेबलवर जेवतील आणि हे सगळे विषय संपतील, आणि अतिशय चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात ते संपतील. कारण एकमेकाच्या बद्दल दोघांच्याही मनात आदर आहे. रवी चव्हाणांनाही शिंदे साहेबांबद्दल आदरच आहे. तर रवी चव्हाणांना जे लोक ओळखतात त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. ते एक असं बिनधास्त अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे कुठल्याही प्रेशरमध्ये न येता काम करणारं ते व्यक्तिमत्व आहे. तर अशा व्यक्तिमत्वाचं अभिव्यक्तीचे काही वेगळ्या पद्धती असतात. पण आता मी देखील त्यांना बोललो की ते प्रदेशाचे आमचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी आपली जी अभिव्यक्ती आहे ती कधी कधी कंट्रोलमध्ये ठेवली पाहिजे, असं मी त्यांना गमतीने बोललो आहे. खूप खूप आभार. तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने आमच्याशी संवाद साधलात. पहिलाच कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी तुम्ही वेळ दिलात, त्यासाठी आभारी आहे. फक्त जाता आता मला जाणून घ्यायचं तुमच्याकडून की ओव्हरऑल जेव्हा आपण महाराष्ट्राची, आपण जनरली नेहमी पॉलिटिकल बोलतो, इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या विषयावर बोलतो, तेव्हा कोणी म्हणतं की हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचं आहे, कोणाचे आणखी काहीतरी होते. महाराष्ट्राचं जर एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नजरेत महाराष्ट्र म्हणजे काय?
मी असं म्हणेन की एक मोठी संस्कृती असलेला महाराष्ट्र, वारकरी विचाराने संपूर्ण समाजाला एकत्रित आणणारा महाराष्ट्र आणि त्या एकत्रित समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य हे रोपित करणारा महाराष्ट्र, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे सगळ्या समाजांचं एकत्रित अशा प्रकारचं ज्याला आपण बुके म्हणतो, पुष्पगुच्छ म्हणतो, तो आपला महाराष्ट्र आहे आणि तो तसाच राहायला पाहिजे. खूप खूप आभार. थँक्यू. तर एकंदरीतच आपण पाहतोय की साम टीव्हीवरती आत्ताच मुख्यमंत्र्यांची आपण एक्सक्लुझिव्ह मुलाखत पाहिली, ज्यामध्ये त्यांनी अनेक अधिकाऱ्यांच्या तंत्रज्ञानाला विरोध केलेला आहे. तंत्रज्ञानाबाबत दक्षिणेतील राज्य अधिक ओपन असतात असं एक मोठं विधान त्यांनी केलंय. तर मुंबई तंत्रज्ञानाचं हब असूनही ओपननेस नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. आपण पाहू शकतोय आत्ताच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत साम टीव्हीवर पाहिली. तंत्रज्ञानाबाबत दक्षिणेतील राज्य अधिक प्रगत आहेत, अधिक ओपन आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मोठी बातमी समोर येते. आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. राज्यातील सर्वच नगरपालिकांचा निकाल हा 21 डिसेंबरला लागणार आहे अशी माहिती समोर येते. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं उद्या होणारी मतमोजणी 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले. अर्थातच श्यामल, त्यामुळे आता उद्या होणारी मतमोजणी जी आहे ती पुढे ढकलली गेली आहे, उद्या होणार नाही आहे. हायकोर्टानं 20 डिसेंबर पर्यंत निवडणूक एक्झिट पोलवरती बंदी घातली आहे आणि राज्यात आता 2 टप्प्यात नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका होणार आहे त्याचं भवितव्य जे ते 21 डिसेंबरला ठरणार आहे. यामध्ये आज 264 नगरपालिका नगरपंचायतींसाठी मतदान. एक मोठी बातमी येते तीही जाणून घेऊयात. नेमकं काय घडतंय? निवडणूक निकालाची प्रत मिळाली नाही असं आयोगानं म्हटलेलं आहे. निवडणूक निकालाची प्रत जी असते ती आयोगाकडे गेलीच नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता अजून एक मोठी बातमी आपण पाहतोय. एक तर निकाल जे आहेत ते 21 डिसेंबरला लागणार असं कळतंय आणि त्यातच आता निवडणूक निकालाची प्रत मिळाली नाही असं देखील आयोगानं म्हटलेलं आहे. नेमक्याची काय कारणं आहेत याबद्दलही सविस्तर अपडेट घ्यावी लागणार आहे. पण तुर्तास मोठी बातमी आपण पाहतोय. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. वैदेही, हे जे आयोगानं विधान केलंय त्याची काय पार्श्वभूमी आहे? नेमकं काय म्हणायचं आयोगाला? नक्कीच आपण बघितलं तर एकीकडे ज्या पद्धतीचा निकाल नागपूर खंडपीठानं दिलेला बघायला मिळत आहे, त्यानंतर जेव्हा आपण निवडणूक आयोगाशी संपर्क साधला त्यावेळेस निवडणूक आयोगाचं हेच म्हणणं आहे की अजून लेखी आदेश हाती आलेला नाहीये. लेखी आदेशामध्ये कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टी न्यायालयाने अधोरेखित केल्या आहेत त्या पाहणं महत्वाचं आहे. त्यानंतरच पुढील आदेश जे आहेत ते देण्यात येतील असा संदर्भ खरं तर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. न्यायालयाच्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे याचा अभ्यास निवडणूक आयोग जो आहे तो करणार आहे. त्याच्यामुळे हा आदेश जेव्हा लेखी त्यांच्यापर्यंत प्राप्त होईल त्यानंतरच पुढची दिशा जी आहे ती कळेल असाही संदर्भ त्यांनी दिला आहे. अर्थात वैदेही, आपण पाहतोय की खरं तर हायकोर्टानं प्रश्न विचारला होता की मतमोजणी एकाच दिवशी घेऊ शकतो का. त्यानुसार आता उत्तर दिलं निवडणूक आयोगानं की करू शकतो. त्यानुसार 21 डिसेंबर तारीख ठरते. मात्र आता ते म्हणतायत की हायकोर्टाचं पूर्ण लेखी उत्तर नाहीये, मग ते कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि त्याचा परिणाम काही या 21 डिसेंबरच्या मतमोजणीवरती होऊ शकतोय का? जो आहे तो निवडणूक आयोग जो आहे तो लेखी आदेशाची वाट बघताना बघायला मिळत आहे. कारण न्यायालयाने आपला आदेश तर दिलेला आहे, मात्र त्यात नेमके कुठले संदर्भ घेतले आहेत, कोणत्या कोणत्या गोष्टीवर जे आहे ते प्रत्यक्ष बोट ठेवून अशा संदर्भातला निर्णय दिलेला आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. काही त्यातील अंतर्गत बाबी ज्या आहेत त्या समजून घेणं महत्वाचं आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत लेखी आदेश येत नाही, जोपर्यंत लेखी प्रत हाती येत नाही, तोपर्यंत कोणत्याही संदर्भात निर्णय घेणं अवघड असल्याचं मतही व्यक्त करण्यात आलेलं आहे. सोबतच लेखी प्रत प्राप्त झाल्यानंतर त्याचा अभ्यास करून जे आहे त्या पुढील दिशा ठरवण्यात येतील असं देखील सांगण्यात आलं आहे. धन्यवाद वैदेही, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली. एकंदरीतच आता सगळ्यांनाच वाट पाहावी लागणार आहे हायकोर्टाकडनं नेमकं काय लेखी प्रत दिली जाते आणि त्यानुसार आयोग त्याचा अभ्यास करून मग पूर्णपणे पुढची अपडेट आपल्या हाती येईल. मोठी बातमी समोर येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. कुणी कोर्टात जाता निवडणुका पुढे ढकलतात हे योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. थोड्याच वेळापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी साम टीव्ही सोबत देखील एक्सक्लुझिव्हली बातचीत केली होती आणि सध्या निवडणुकांसंदर्भात त्यांनी आयोगावर ताशेरे ओढले. जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय
पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे. आपण पाहतोय की निकाल लांबणीवरती गेलाय. सरकारचा मत चोरीचा तर डाव नाहीये ना असा संशय व्यक्त करण्यात आलाय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हे मत आता व्यक्त केलंय, संशयच व्यक्त केलाय. निवडणूक आयोग सरकारच्या हातचं बाहुलं झालेला आहे आणि या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे असा पुन्हा एकदा जो आरोप आहे तो विरोधकांकडून येताना दिसतोय. वडेट्टीवारांनी हे मोठं विधान केलंय. ऐकूयात ते काय म्हणाले. नागपूरच्या खंडपीठाने जो आदेश दिला आणि एकूणच या सगळ्या निवडणुकीचा गोडबंगाल आणि खेळखंडोबा झाल्याचं सगळं पुढे येतो आहे. काय हा पोरखेळ आहे? राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याला दोनही जबाबदार आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव होता आणि आम्ही 27% आरक्षण ओबीसीला दिलं हे त्यांना लोकांच्या मनात ठासून उतरवायचं होतं. अरे हा पोरखेळपणा कशाला करताय तुम्ही? मी याच्यावर काही नाही बोलणार, कारण कोर्ट पण ज्या पद्धतीने निकाल देत आहेत आणि त्याच्यानंतर जी काय हालचाल राज्याची होते ते कळतच नाही लोकांना हे नेमकं चाललंय काय. त्यामुळे आज 2 तारीख आणि तुम्ही 18 दिवसानंतर किंवा 19 दिवसानंतर रिझल्ट लावणार. धन्य आहे हा महाराष्ट्र आणि धन्य आहे हा महाराष्ट्राचं सरकार. थेट आपण आलोय मुंबईतील मातोश्री इथे. मातोश्री हे जे उद्धव ठाकरेंचं निवासस्थान आहे त्या ठिकाणची दृश्य तुम्ही पाहताय. खरं तर आज राज्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज मतदान प्रक्रिया पार पडते 264 नगरपालिकांसाठीची आणि त्याच वेळी मातोश्रीवर सुद्धा हालचाली दिसतायत. पण आपण पाहतोय कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी देखील सुरू आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आजच्या या महत्त्वाच्या दिवशी काय बोलतात त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. मोठ्या प्रमाणात इथे शिवसैनिक देखील दाखल झालेले आहेत. इतर कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपण पाहू शकतो. उद्धव ठाकरे अगदी थोड्याच वेळात आता उपस्थितांना संबोधित करतायत. त्यांनी उपस्थित सर्व शिवसैनिक बांधवांना आणि गेले काही दिवस आपण पाहतात की मातोश्रीवरती रोजच शिवसेनेमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चालली. एक मिनिट, तुम्ही वायरच्या पलीकडे तुम्ही वायर अशी बोलून घ्या. आणि त्याच्यामध्ये सर्वच आहेत, म्हणजे इतर पक्षातले येत आहेत, अगदी भारतीय जनता पक्षातले सुद्धा येत आहेत, इतर पक्षातले येत आहेत आणि शिवसेनेतून मध्ये थोडेसे दिशाभूल झालेले हे सुद्धा आता परत येत आहेत. त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मधल्या काळामध्ये जी एक धुळफेक केली गेली होती सगळ्यांच्या डोळ्यात आणि नाही म्हटलं तरी तुमच्यासारखे सगळे कट्टर शिवसैनिक त्याला थोडेसे बळी पडले होते. आता एक 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 म्हणजे हवेमध्ये प्रदूषण आहे, राजकारणात सुद्धा प्रदूषण आहे, पण जी धुळफेक होती ती आता स्पष्ट व्हायला लागली. गद्दारी करताना कारण काय दिलं होतं? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचे विचार सोडले. काँग्रेस बरोबर गेले म्हणून आम्ही युती तोडली. पण स्वतः अगदी गेल्या काही वर्षातलं जर का आपला इतिहास त्यांनी पाहिला तर मला ती कल्याण डोंबिवलीची सभा आठवते की भाजप कसा शिवसेनेवरती शिवसैनिकांवरती अत्याचार करतोय म्हणून मी त्या मंत्रिमंडळात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही, त्यासाठी मी राजीनामा देतो आहे असं नाटक करणारा पण एक आपण बघितला होता. त्याच्यानंतर एक कारण दिलं, अजित पवार राष्ट्रवादी
आम्हाला निधी देत नाही म्हणून त्यांच्यासोबत आम्ही बसू शकत नाही, काँग्रेस बरोबर बसू शकत नाही. आता शिवसैनिकांना त्रास देणाऱ्या भाजपाबरोबर ते म्हणजे विसर्जन व्हायचं बाकी राहिलेलं आहे. जे अजित पवार निधी देत नव्हते त्या अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत आणि काँग्रेस सोबत शिवसेना गेली, काँग्रेस सोबत गेलेली नाहीये. त्यावेळेला भाजपाने दगाबाजी केली, विश्वासघात केला म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून आपण महाविकास आघाडी केली. परंतु आता या ज्या काही नगर परिषदेच्या वगैरे निवडणुका चालल्यात त्याच्यावरती सोशल मीडियावरती आता तुम्ही बघितलं असाल की त्यांच्याच पोस्टरवरती सोनिया गांधींचे फोटो आहेत. म्हणजे जे मला शिव्या घालत होते ते अगदी दिघे साहेब स्वतः आहेतच आणि बाजूला सोनिया गांधी. म्हणजे ही सगळी लाचारी ही सत्तेसाठी चाललेली आहे. एक तर त्यांना आता काही किंमत तिकडे मिळत नाहीये. भाजप तर आता सरळ सांगते की फक्त नंबर 1लाच महत्व असतं, नंबर 2 नसतोच. पण त्याहीपेक्षा तुम्हाला पूर्वीची म्हणजे तुम्ही जेव्हा शिवसेनेत होता तेव्हाची शिवसेनेची जी एक वट जी आज सुद्धा ठाण्यामध्ये आपण ठेवलेली आहे तो दरारा हा माहिती होता. आज भाजपचे कार्यकर्ते ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मारहाण करतायत पण हे हुका चूक करू शकत नाही. याला काय म्हणायचं, लाचेरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. पण मला त्याची चिंता नाहीये कारण ठाणा म्हटल्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला आणि तो बालेकिल्ला अबाधित राखण्याचं काम हे तुम्हाला करावं लागणार आहे. आपला भगवा त्याच्यावरती आता मी बघितलं मशाल आहे पण मी सर्वांना एक विनंती करतोय की मशाल वेगळी ठेवा. भगवा आपला शिवरायाचा पवित्र जो भगवा आहे तो भगवा तसाच राहिला पाहिजे. त्याच्यावरती कोणतेही चित्र हे छापले नसते. भाजपचा तोच डाव आहे. एक तर त्यांनी त्यांच्या फडक्यावरती तो हिरवा रंग लावलेलाच आहे पण आपल्या हिंदूंची आणि मराठी जनतेची फसवणूक व्हावी, कुठेतरी गोंधळ व्हावा म्हणून मग त्याच्यावरती भगव्यावरती वेगवेगळी चित्र लावून हे लोकांच्या मनात गोंधळ ओढवतात. त्याच्यामुळे आपला भगवा हा पवित्र भगवा हा भगवाच मशालीसारखा दिसला पाहिजे आणि तो दिसतोच. लांबून जर का भगवे पाहिले आपण फडकताना तर ते भगवेच मशालीसारखे फडकत असतात. त्याच्यामुळे ती जी मशाल आहे ती छत्रपती शिवरायांची, हिंदुत्वाची, महाराष्ट्र धर्माची आणि शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात दिलेली की मशाल घेऊन पुढे चला. मध्ये येणारी सगळी जळमटं असतील किंवा इतर सगळे विरोधक असतील ते त्या तेजानेच जळून भस्म होतील हा मला आत्मविश्वास आहे. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणूक आयोगाचा जो गोल बघा, निवडणूक आयोग आणि न्यायालय ह्याच्याबद्दल न बोललेलं बरं. सगळीकडे नाही बघा, ऐका 1 मिनिट. आता हा प्रवेशाचा कार्यक्रम झालाय याच्यावरती आज आदित्य मला वाटतं प्रेस घेतो आहे, आजच घेतोय बहुतेक आणि नाही तर मी या विषयासाठी पुन्हा भेटेन पण आता याच्यात मिक्स करू नका. कार्यकर्त्यांसोबत संबोधित केलेला आहे. दगाबाज भाजपला धडा शिकवण्यासाठी मविया निर्माण झाली असं देखील ते यावेळी म्हणालेले आहेत. ठाण्याचा बालेकिल्ला शिवसेनेचाच आहे आणि तो राखण्याचं काम तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करायचं असं देखील त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. तर मोठं विधान सुद्धा त्यांनी केलंय की निवडणूक आयोग आणि एक मोठी बातमी पाहतोय. आमदार निलेश राणेंनी भाजपवरती पुन्हा पैसे वाटपाचा आरोप केलाय. मालवणच्या पिंपळपारमध्ये रात्री उशिरा पोलिसांनी नाकाबंदी केली होती आणि त्या दरम्यान एका कारमधून तब्बल 1.5 लाखांची रोकड जप्त झाली आहे. त्यानंतर आमदार निलेश राणे हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस स्टेशनमध्ये ते धडकले आणि त्यांनी ही कार देवगडमधील भाजप अधिकाऱ्याची असल्याचा आरोप केलाय. तर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणेंनी घेतला होता. बोला ना साहेब, माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा. मी जगताप साहेबांनी म्हटलं, आपल्यालाही म्हणतो, तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा, आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत. आम्ही कुठे जाणार आहेत? हो सर, न्याय मागायला तुमच्याकडे येणार आम्ही. सर तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर. मी आपल्याला शाश्वती झालेला आहे माझा 2 दिवसापूर्वी. मी तुम्हाला शाश्वती देतो. माझा 2 दिवसापूर्वीच झालेला आहे. आज जो इन्सिडेंट घडलाय त्याची माझा 2 दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे, अपेक्षा भंग झालेला आहे. म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका. मी थांबलोय ना. मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरी मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतोय? आम्ही म्हटलं नाही सर असं. मी गपचूप आमचा थांबलोय. गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे. मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो. सर आमची ड्युटीच आहे, आम्हाला थांबणंच आहे सर. माझी पण ड्युटी आहे. मी कारवाई करतो. मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. कारवाई काय झाली
ह्याच्याशी माझं घेणं देणं आहे. नाही नाही मला हे सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. जो पैसे ज्याच्या गाडीमध्ये पैसे सापडले गेले तो भारतीय जनता पक्षाचा देवगडचा तालुका अध्यक्ष महेश नारकर, त्याच्या गाडीमध्ये पैसे पकडले गेले. ते पोलिसांनी पकडले, स्पेशल स्क्वॉडनी. आणि ती केस दाबण्यासाठी जो आला होता तो उपाध्यक्ष भारतीय जनता पक्ष मालवण, तो केस दाबायला आला होता. आणि कसं तरी त्या व्हिडिओमध्ये असंही आलं आहे की पैसे बाजूला करा, आरोपींना सोडून द्या, काय ठेवलं आहे वगैरे वगैरे. तुम्हाला ह्याच्यावरून कळलं असेल की काय चाललं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात. जो मी आरोप करत होतो तो आज पोलिसांनीच सिद्ध करून दाखवला, पण त्याच्यावरती कसली ॲक्शन घेतलेली नाही. निलेश राणेंनी आरोपांची सरबत्ती तर केलीच आहे, मात्र तुर्तास एक मोठी बातमी आपण पाहतोय, एक मोठी अपडेट समोर येते ती म्हणजेच आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. निलेश राणे निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचले आहेत. एकंदरीतच ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. सामान्य माणूस कसा न्याय मागायला येणार आहे? 100% क्लीन चिट देणार दोघांना आणि पोलीस पण तेच करणार. ते साधी मॅडम सकाळी 5 वाजले, मी 1:30 वाजता 1:15 वाजता तिकडे पोहोचलोय. ते साधी FIR घ्यायला तयार नव्हते. ह्यांचेच अधिकारी फिर्यादी म्हणून तिकडे फिर्याद नोंदवायला तयार नव्हते. 5 वाजेपर्यंत मग कुठले तरी एक तक्रार झाली, म्हणजे तक्रारीचा एक पेपर माझ्याकडे आणला की साहेब आम्ही हे ते दुसऱ्या गाडीवर, ज्या गाडीमध्ये पैसे मिळाले तो सुटला. म्हणजे पोलीस काय कारवाई करणार नाही, आम्हाला काय उत्तरं मिळणार नाही, असाच कारभार चालू आहे. मला फक्त दाखवायचं होतं की हे काय कारभार चालू आहे. मला न्याय मिळणार नाही सर तुमच्याकडून, मला माहिती आहे. पण मॅडम हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे. आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इकडे झटावं लागतंय. आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं लागतंय तर विचार करा परिस्थिती बिचाऱ्या गरिबासाठी काय होते किंवा तो काय सोचणार आहे किंवा त्याच्यावर किती गंभीर परिस्थिती आहे. एवढीच फक्त तुम्हाला विनंती मॅडम, हे परत कधी जिल्ह्यामध्ये होऊ नये अशी अपेक्षा आहे. आज माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला इकडे झटावं लागतंय. आम्ही सत्तेचे भागीदार असून जर आम्हाला इकडे झटावं लागतंय तर विचार करा परिस्थिती बिचाऱ्या गरिबासाठी काय होते किंवा तो काय सोचणार आहे. आणि आता घेतोय छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. बातमी रायगडमधून आहे, मोठी बातमी आहे. रायगडमध्ये मोठी दंगल झालेली आहे. गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये मोठा राडा झाल्याचं सध्या समजतंय. तर आपण पाहतोय विकास गोगावले तसंच विरुद्ध सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झालेली आहे. सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोड सुद्धा झालेली आहे. महाडमध्ये राडा झाल्याचं आपण पाहतोय. राजकीय उलथापालथ होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. तर महाडमधील नवेनगर परिसरात ही हाणामारी झाल्याची माहिती सध्या समोर येते. सुशांत जाबरे यांना बेदम मारहाण करण्यात आली, तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाला सुद्धा मारहाण झाल्याचं कळत आहे. तर या बातमीपत्रात तुर्तास इतकंच. मात्र
नगरपालिका आणि नगरपंचायतीची उद्याची मतमोजणी रद्द. नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय. सर्वच निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार. पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मालवणमध्ये एका कारमधून 1.5 लाखांची रोकड जप्त. मतदारांना पैसे वाटल्याचा शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंचा आरोप. सिंधुदुर्गात शिंदे सेनेकडून पैशांचं वाटप. ठाकरे सेनेच्या वैभव नाईकांचा गंभीर आरोप. नगर परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस. बुलडाणा, धुळे, बीड, चंद्रपूर, माथेरान आणि बदलापुरात पैसे वाटपाचा आरोप. निवडणुकीत मतांसाठी पैशांचा गैरवापर हानिकारक. संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. शिंदे सेनेचे नेते संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग. मतदान करताना हातात मोबाईल घेऊन शूट. निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू. कोल्हापूरच्या कागल नगरपालिका निवडणुकीत जादूटोण्याचा प्रकार झाल्याचा संशय. मतदान केंद्राबाहेर सापडले मंतरलेले लिंबू. 2029 मध्ये महायुतीच निवडणूक लढवणार. तर ताकद कितीही वाढली तरी मित्र पक्षांना सोडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. सुरुवातीलाच एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते. रायगडमधल्या राड्याची. गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थक भिडलेत. महाडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेत राडा झालाय. गोगावले आणि सुशांत जाबळे या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. सुशांत जाबळे यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. महाडमध्ये मोठी दंगल झाली. राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जाते. महाडमध्ये गोगावले समर्थक आणि शिंदे सेनेमध्ये राडा झाला आहे. या दृश्यांमध्ये सुशांत जाबरे याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. सुशांत जाबरे याच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून चोप देण्यात आलाय. तर महाडमधली ही दृश्य आपण पाहतोय. सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. सुशांत जाफरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झाल्याचं पाहायला मिळतं. हे मला महाराष्ट्र शासनाने सांगावं. मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे. तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता. 4 गाड्या तिथं उभ्या आहेत. मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करा. गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे. आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार. आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का आता तरी या पुढे जरा आहे का बोल. हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं. मी आत्ताच माननीय मंत्री. तर या संदर्भातले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन कदम यांच्याकडून. सचिन, एकंदरीत हा प्रकार काय, कशामुळे हा राडा झालाय? पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाडमधनं ही बातमी आहे. गोगावले समर्थक आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार राडा झालेला आहे. जाबरेंच्या गाडीवरही यावेळेला हल्ला करण्यात आलाय. विकास गोगावले आणि जाबरे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झालाय.
आज निवडणुकीसाठी मतदान होते आणि मतदानाच्या वेळीच अशा पद्धतीने राडा झालाय। पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलंय। शिंदे सेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आणि मोठी दंगल महाडमध्ये झाली। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत हा राडा नेमका कुठल्या कारणामुळे झालाय याचा तपास आता पोलीस करतात। काही जणांना ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहेत। महाडमधनं ही दृश्य शिंदे सेना आणि राष्ट्रवादीत राडा झाली। आपण पाहतोय सुशांत जाफरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी गेले होते आणि त्याच वेळी हा राडा झालेला आहे। तर तेव्हाची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतं आणि यावेळी काही कार्यकर्त्यांना पोलीस पकडून घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। महाडमध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादीतल्या या राड्याची ही दृश्य राड्यादरम्यान काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। विकास गोगावले यांची प्रतिक्रिया सुद्धा काही वेळापूर्वी आपण बघितली। तर नेमकं या दंगली मागचं कारण काय हे अजून कळू शकलेलं नाही। महाराष्ट्र शासनाने आज सांगावं, मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते। त्याच्याबद्दल ह्या रिव्हॉल्वर मी आता पोलीस इथं असतील का, कोण कोण आहेत का पोलीस कोण आहेत का आता तरी या पुढे जरा आहे का हे मला महाराष्ट्र शासनाने आज सांगावं। मी आत्ताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। तुम्ही सर्व प्रतिनिधीच्या वाहिनीने ज्या पद्धतीने इथं आलात त्याबद्दल तुमचंही देखील धन्यवाद करतो की आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी घडल्या त्या आपण बघितलं आणि आत्ताही तुम्ही जाऊ शकता। 4 गाड्या तिथं उभ्या आहेत। मी पोलिसांना सांगितलं ह्या गाड्या जप्त करेन, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठली लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय हा शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे। भरत गोगावले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। गोगावलेची प्रतिक्रिया आम्ही ऐकली, रिव्हॉल्वर घेऊन तिथे काही जण आले होते, काय नेमकं घडलेलं आहे? हॅलो, मी आता मी गेलो होतो अखंड हरिणाम सप्त्याला बाहेर, त्यावेळेला आता आलो त्यावेळेला इथं कळलं की तो सुशांत जाफरे आणि त्याच्याबरोबर 3 गाड्या होत्या, हॉकी स्टिक होत्या, हत्यारं होती आणि रिव्हॉल्वर होतं। त्याने आमच्या चोखाचं रिव्हॉल्वर काढलं तर त्याच्याबरोबर असणाऱ्या पोरांनी त्याला धरला, त्याचं रिव्हॉल्वर काढून दिलं, घेतलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि आता हॉकी स्टिक आणि त्याच्यासाठी व्हिडिओ काढलेले आहेत। त्याच्यामुळे जे काय बाहेरून आलेली पोरं होती, लोक होती, आता पोलिसांमध्ये काय गुन्हा दाखल होतो ते बघूया। आता मी त्या तिथं आलेलो आहे। तुमचा नेमका आरोप कोणावर आहे? आरोप म्हणजे आता ते मी तिथे नव्हतो प्रत्यक्षात, परंतु मी आता माहिती घेऊन तुम्हाला सांगतो। विकास गोगावले यांनी आपल्याला काय माहिती दिली? त्या विकासची सांगितलं, आम्ही तिथे जात होतो, फिरवतो, त्यावरनं काय तिथे थोडे साप्ताहिक बातम्या झाली, त्यांनी लगेच त्यांच्यावर कोण पोरगा होता त्या जाफरे बरोबर त्यांनी मला वाटतं रिव्हॉल्वर दाखवले आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या पोरांनी तिथे धरला करतात। ठीक, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। आपल्यासोबत भरत गोगावले, मंत्री भरत गोगावले होते। विकास गोगावले यांनी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया देताना हातात रिव्हॉल्वर सुद्धा दाखवले। हे रिव्हॉल्वर कोणी आणलं होतं आणि आपल्याला मारण्याचा हा प्रयत्न केला जातोय, या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाई करायला हवी असं त्यांनी म्हटलंय। तर भरत गोगावले हे सुद्धा स्वतः आता पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहेत। तर बीडच्या गेवराईमध्ये 2 गटात तुफान राडा झालेला आहे। पंडित विजयसिंह पंडित आणि पवार समर्थकांमध्ये दगडफेक झालेली आहे। बीडच्या गेवराईत मतदानाला गालबोट लागले। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरापुढे बूथ होता आणि तिथेच हा राडा झालेला आहे। आमदार विजयसिंह पंडित आणि माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरापुढे
हे समर्थक भिडले आहेत। बीडच्या गेवराई मतदानाला हिंसक वळण लागलेलं आहे। पवार आणि पंडित गटामध्ये जोरदार राडा झालाय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। गाड्यांची तोडफोडही करण्यात आली, दगडफेक आणि लाठाकाठ्यांनी मारहाण करण्यात आली। बीडच्या गेवराईमध्ये मतदानाच्या वेळेस जे आहे ते दोन गट आमने सामने आले। माजी आमदार लक्ष्मण पवार आणि विद्यमान आमदार जे आहे ते विजयशिव पंडित यांचे समर्थक जे आहेत एकमेकांना भिडलेले आहेत। अशा पद्धतीने या ठिकाणी दगडफेक झालेला एकंदरीत पाहू शकतोय। अशा पद्धतीने हे दगड जे आहे ते मारण्यात आलेले एकंदरीत पाहायला गेलं तर हे संपूर्ण जे आहे काचा पडलेला आहे। हा संपूर्ण प्रकार जे आहे ते माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर झालेला आहे। त्या ठिकाणी मोठा फौज फाटा जे आहे ते पोलिसांचा तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हा संपूर्ण प्रकार जे आहे ते या ठिकाणी घडलेला आहे आणि याच्यानंतर पोलीस जे आहे ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि राड्यानंतर हे संपूर्ण पोलीस जे आहे ते जमावाला पांगवण्याचं काम करताना आपल्या ठिकाणी पाहायला मिळतंय। एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांकडून अशा पद्धतीने कारवाई जी आहे ते करण्यात येते। एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जमावाकडून पोलिसांना जे आहे ते पांगवण्यात येत आहे। बघू शकता कशा पद्धतीने राडा जे आहे या ठिकाणी होतोय आणि थेट जे दुकानात लोक बसले होते त्यांना देखील पोलीस पांगवताना पाहायला मिळतात। त्या ठिकाणी सगळे लोक जे आहेत बसले होते यांना पांगवण्याचं काम या ठिकाणी पोलीस करतात। एकंदरीत पाहायला गेलं तर त्या ठिकाणी संपूर्ण जमाव जे आहे ते पांगवण्याचं काम पोलीस करताना पाहायला मिळतं। या ठिकाणी सामटीव्हीसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड। आणि आता बीड नंतर अशीच बातमी समोर येते पालघरमधून। पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा झाला। शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। तर दोन्ही गटांमध्ये धक्काबुक्की झाली आहे। भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत, त्यामुळे वाद झालाय। शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र माच्छी आक्रमक झाले। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद थोडा शमलाय। तर सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीदरम्यान शिवाजी पेठ इथल्या शाळा क्रमांक 1च्या मतदान केंद्रावर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी वादावादी झाली। भाजपच्या प्रभाग 5 मधले उमेदवार प्रणिता यादव यांना मतदान केंद्राबाहेर काढल्याचा मुद्दा पेटलाय। प्रथम महिला पोलीस कर्मचारी आणि यादव यांच्यात वाद झाला। त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी केंद्रात घुसून पोलिसांशी जोरदार वाद घातलाय। आपण पाहतोय परिस्थिती ताणली जात असतानाच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले घटनास्थळी दाखल झालेत आणि कार्यकर्त्यांना समज देत तणाव नियंत्रित त्यांनी केलाय। या प्रकारामुळे काही काळ परिसरामध्ये गोंधळ आणि तणाव निर्माण झाला होता। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो जतमध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे। सांगलीच्या जत नगर परिषद निवडणुकीदरम्यान शिवाजी पेठ येथील हा प्रकार आहे। मारा मारा तुम्ही बातमीकडे भोरमध्ये 2 गटात तुफान राडा झालाय। आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहतोय मुळशीतील कार्यकर्ते आणि भोरमधील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे। तर मतदान केंद्राबाहेर प्रचंड गर्दी झाली होती। भोरमध्ये 2 गटात तुफान राडा झालाय। आजी माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये राडा झालाय। भोरमध्ये सुद्धा आज मतदानाच्या दिवशी 2 गटात राडा झालाय। आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला। भोरमध्ये ही घटना घडली। पुणे जिल्ह्यातल्या भोरमध्ये मतदान केंद्राबाहेर तुफान राडा झालाय। प्रचंड गर्दी या ठिकाणी जमली होती। तर राड्याच्या बातमीनंतर बातमी सिंधुदुर्गातून। भाजप शिंदेसेना आमने सामने आलेत।
पैसे वाटत असल्याच्या संशयावरून भाजप शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आलेत. सावंतवाडी मतदारसंघात बूथवरच भाजपचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केलाय. यावरूनच सेना कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले. पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. मात्र मालवणची घटना ताजी असतानाच सावंतवाडीतही असा प्रकार घडल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली. शिंदे साहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते आणि हेलिकॉप्टरच्या संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले. आता तुम्ही ज्यावेळेला दौऱ्यावर असता त्यावेळेला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्यासोबत असणारच. त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं ह्याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या PAच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार. ही साधी गोष्ट आहे आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. भाई त्यांनी म्हटले की जर ते एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले तर एवढ्या 3-3 बॅगा त्यांनी का आणलेल्या? एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही, तिथून त्यांचा पुढचा दौरा होता. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पुन्हा ठाण्याला गेलेले नाही, त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या PA सर्वांच्या कपड्याच्या बॅगा या त्यांच्यासोबत आणि आता बातमी आहे साताऱ्यातून. म्हसवड पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाडी तपासणी केल्याच्या कारणातून राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि शरद पवारांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले. मंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. पोलिसांसमोरच हाणामारी झाली आहे. मात्र अद्यापही पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही आहे, कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये. तर म्हसवड मधला हा प्रकार आहे. म्हसवडमध्ये 2 गट एकमेकांमध्ये भिडल्यात. गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून हाणामारी करण्यात आल्याचा आरोप होतोय. पोलिसांसमोरच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडलेत. म्हसवडमध्ये राडा झालाय. पोलिसांसमोरच दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. जाऊयात इंदापूरला. मतदान केंद्रावर जोरदार राडा झालाय. 2 गट भिडलेत. उमेदवाराला आतमध्ये का सोडलं या कारणावरून जाब विचारत 2 गटात वाद झालाय. यावेळी पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद शमवण्यात यश आलं. इंदापूरमधली ही दृश्य आपण पाहतो. इंदापूर मतदान केंद्रावर राडा झालेला आहे आणि इंदापूरमध्ये त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा राडा निवळण्यास मदत झाली. उमेदवाराला आत का सोडलं या कारणावरून हा वाद झाला. इंदापूर मतदान केंद्रावर राडा झाला. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद शांत करण्यात आला. इंदापूर मधल्या राड्याची ही दृश्य. मतदान केंद्रावरच राडा झालाय. आज मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर राडे होत आहेत. विरोधक भिडतायत. तिकडे मुक्ताईनगरमध्ये भाजपच्या उमेदवाराला मतदान केंद्रावर पोलिसांनी अडवल्यानं बाचाबाची झाली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे मतदान केंद्रावरील पोलिसांवर चांगल्याच संतापल्या आहेत. आपण पाहतोय रक्षा खडसे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे. त्यामुळे जुन्या शहरामध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंत्री रक्षा खडसे यांचीच पोलिसांसोबत बाचाबाची झालेली आहे. एरवी इतर ठिकाणी आपण कार्यकर्त्यांमध्ये राडे होताना बघतोय, पोलिसांसोबत त्यांचे वाद होताना बघतोय. मात्र इथे थेट मंत्री आहेत रक्षा खडसे, त्यांचाच पोलिसांसोबत वाद झाला आहे. मुक्ताईनगरमधली निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे रक्षा खडसे यांच्यासाठी आणि याच ठिकाणी मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवाराला अडवल्यामुळे रक्षा खडसे पोलिसांवर संतापल्या. त्यांचा वाद यावेळेला पोलिसांसोबत झाला. मतदान केंद्राबाहेरचे हे दृश्य. मतदान केंद्रावरचा हा राडा. मतदान केंद्र परिसरामध्ये उमेदवाराला येऊ न दिल्यामुळे मंत्री रक्षा खडसे
या पोलिसांवर संतापल्या आणि त्यांच्यात वादावादी सुद्धा झाली. खरं तर मतदानावेळी उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये जाण्यास मज्जाव असतो, त्याला परमिशन नसते. मात्र असं असताना देखील मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचं आपण पाहतोय. उमेदवाराला मतदान केंद्रामध्ये का जाऊ देत नाहीये असा प्रश्न खडसे यांच्याकडून विचारला जातोय. तर हा प्रश्न विचारत मंत्री रक्षा खडसे यांनी पोलिसांसोबत बाचाबाची केलेली आहे, त्यांच्यासोबत हुज्जत घातली आहे. तर आपण पाहिलं यापूर्वी देखील एका मतदान केंद्रामध्ये उमेदवाराला का सोडण्यात आलं म्हणून काही कार्यकर्ते संतप्त झाले होते. तर दुसरीकडे मात्र मंत्री रक्षा खडसे हे आमच्या उमेदवाराला तुम्ही मतदान केंद्रामध्ये का जाऊ देत नाहीत म्हणून पोलिसांची हुज्जत घालतात. तर 2029 मध्ये महायुतीतच निवडणूक लढणार, ताकद कितीही वाढली तरी मित्रपक्षांना सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महायुतीतच लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपची ताकद कितीही वाढली तरी आम्ही मित्रपक्षांना सोडणार नाही आणि 2029ची विधानसभा निवडणूकही एकत्रित लढणार. अर्थात शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना सोबत घेऊनच महायुती निवडणूक लढणार अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ताकद वाढली असली तरी देखील माझं मत आहे की आजही महाराष्ट्रामध्ये आमच्या दोन्ही मित्रांची आम्हाला गरज आहे. 2029 मध्येही आम्ही युतीनेच निवडणुका लढणार आहोत. त्यामुळे आम्ही ताकद वाढवतच राहू. ताकद आम्ही कुठेही आपली कमी होऊ देणार नाही. ताकद वाढवत राहू, पण ताकद वाढली म्हणून मित्रांना सोडून द्यायचं असं आम्ही कधीच करणार. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी वक्तव्य केलं होतं. 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आम्हाला युती टिकवायची आहे आणि 2029च्या निवडणुका देखील आम्ही महायुतीतच लढणार असं महत्त्वाचं विधान केलं. आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते. राज्यातील सर्व नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. आपण पाहतोय आताच्या घडीची मोठी बातमी. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं उद्या होणारी मतमोजणी ही 21 डिसेंबरला करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता उद्याची मतमोजणी ही थेट 21 डिसेंबरला होणार आहे. हायकोर्टानं 20 डिसेंबरपर्यंत निवडणूक एक्झिट पोलवरही बंदी घातली. राज्यात 2 टप्प्यात नगरपालिका नगरपंचायती निवडणुका होत आहेत. यामध्ये आज 264 नगरपालिका आणि पंचायतींसाठी मतदान सुरू आहे. उर्वरित 24 नगरपालिकांसाठी 20 डिसेंबरला मतदान होईल आणि या सगळ्याची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे. काही वेळापूर्वीच हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं याबाबतचा निकाल दिलाय. तर आपण पाहतोय 24 नगरपालिका आणि नगरपंचायतींचा मतदान प्रक्रिया ही 20 तारखेला सांगण्यात आली होती आणि त्यानंतर 21 तारखेला त्यांचा निकाल लागणार होता. मात्र आता सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल आता 21 तारखेला लागणार. दरम्यान हायकोर्टाच्या निर्णयाच्या लेखी आदेशाची निवडणूक आयोगाला प्रतीक्षा आहे. हायकोर्टाच्या निकालाची प्रत मिळाली नाही असं आयोगानं म्हटलंय. आदेशानुसार पुढची सर्व प्रक्रिया पार पडणार आहे असं देखील आयोगानं म्हटलंय. हायकोर्टाच्या लेखी आदेशाची प्रतीक्षा आहे निवडणूक आयोगाला. त्यानंतरच पुढची प्रक्रिया पार पाडली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलंय. हायकोर्टानं जो आदेश दिलाय, ज्या सूचना केल्या त्यानुसारच पुढची निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल असं आत्ता आयोग सांगतोय. मात्र याआधी आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रचंड गोंधळ घातलेला आहे. त्यामुळे उमेदवार, मतदार आणि राजकीय पक्षांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जातोय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. कुणीतरी कोर्टात जातं, निवडणुका पुढे ढकलतात, हे योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय. तर आपण पाहतो एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत. भाजपच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोगानं ही प्रक्रिया पुढे ढकलली आहे असा आरोप विरोधकांचा आहे. मात्र दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्रीच निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला विरोध करताना पाहायला मिळत आहे.
जवळपास गेले 25-30 वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहतोय, पण असं पहिल्यांदा घडतंय की घोषित केलेल्या निवडणुका पुढे चाललेल्या आहेत, त्याचे निकाल पुढे चाललेले आहेत. मला असं वाटतं की एकूणच ही जी काही सगळी पद्धती आहे, ही पद्धती काही फार योग्य वाटत नाही. मला असं वाटतं अजून खूप निवडणुका इलेक्शन कमिशनला घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाने सुधार आणला पाहिजे आणि किमान पुढच्या निवडणुकांमध्ये तरी असं होणार नाही हे निवडणूक आयोगाने बघितलं पाहिजे असं माझं मत आहे. खंडपीठ स्वायत्त आहे, त्यांनी निकाल दिला तो सगळ्यांना मान्य करावा लागेल. इलेक्शन कमिशनही स्वायत्त आहे. या संदर्भात माझी पर्सनल नाराजी ही मी कालही प्रगट केलेली आहे आणि ते कायद्यावर आधारित आहे. माझी काही इलेक्शन कमिशनवर नाराजी नाही आहे, माझी नाराजी कायदेशीररित्या होत नाही याच्यावर आहे. तर निवडणूक आयोगानं प्रक्रियेत सुधारणा करायला हवी असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही निवडणूक आयोगाच्या एकंदरीत कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेले आहेत. अशी निवडणूक मी आजवर कधी पाहिली नाही असंही फडणवीस यांनी म्हटलेले. अजूनही प्रक्रिया बाकी आहे, सुधारणा करायला हवी असंही फडणवीस म्हणाले. आणि आता याच संदर्भात महत्त्वाची प्रतिक्रिया समोर येते. उद्धव ठाकरे यांची आयोग आणि कोर्टाबाबत न बोललेलंच बरं असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाचा जो घोळ बघा, निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. निवडणूक आयोगाचा जो घोळ बघा, निवडणूक आयोग आणि न्यायालय याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा कोण होणार नगराध्यक्ष. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय. 40% अधिकारी स्वतःला राज्याचे मालक समजतात. आपण टेक्नॉलॉजीचं हब असूनही आपल्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही. त्यामुळे असे अधिकारी आणि त्यांची हुशारी काही कामाची नाही असंही यावेळी फडणवीस म्हणाले. वर्षानुवर्ष मी पाहतोय, गेले 25-30 वर्ष मी बघतोय, महाराष्ट्राची ब्युरोक्रेसी देशातली उत्तम ब्युरोक्रेसी आहे. पण याच्यामध्ये 35-40% लोक अशी आहेत की जे सरकार आपणच चालवतोय या आविर्भावात वागतात, आपण मालक आहोत या आविर्भावात वागतात. मी नेहमी ब्युरोक्रेसीला सांगतो की तुम्ही चांगले आहात, पण नुसतेच चांगले आहात या इतिहासामध्ये जगलात तर तुम्ही चांगले राहणार नाही. कॉम्प्लेसंट होऊ नका. अनेक दक्षिणेतली राज्य अशी आहेत की ज्या ठिकाणी टेक्नॉलॉजी अडॉप्शन हे आपल्यापेक्षा जास्त ओपन आर्मनी होतं. आपल्याकडे व्हायला पाहिजे. टेक्नॉलॉजीचा हब आपण आहोत, पण अनेक वेळा मला अनेक अधिकारी रेजिस्टन्स करताना दिसतात. किंबहुना काही अधिकारी असे आहेत की ज्यांना हे वाटतं की जगामध्ये त्यांच्यापेक्षा हुशार कोणीच नाही आहे. त्यांनी त्यांची हुशारी, एफिशियन्सी वाढवण्यात दाखवली पाहिजे. आलेली टेक्नॉलॉजी कशी चुकीची आहे हे एक्सप्लेन करण्यात जे लोक त्या ठिकाणी आपलं सगळं श्रम लावतात, असे अधिकारी काही कामाचे नाहीत. त्यांची हुशारी कामाची नाही आहे.